त्याला कधीच वेदना होत नाहीत। यासोबतच व्यक्तीने गांभीर्य कधीही सोडू नये। कोणत्याही विषयाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, तरच त्यावर उपाय शोधता येतील। भीतीने यश मिळत नाही। रामायणानुसार जो घाबरतो त्याला यश मिळत नाही। म्हणजेच जेव्हा संकटे आणि अडथळे येतात तेव्हा माणसाने अजिबात घाबरू नये, तर धैर्याने त्यांना सामोरे जावे। जे अडथळे आव्हान म्हणून घेतात ते यश मिळवतात। आत्मविश्वास ज्ञान आणि परिश्रमाने प्राप्त होतो। रामायणानुसार माणसाने आपला आत्मविश्वास वाढवला पाहिजे। कोणतेही काम करण्यासाठी आत्मविश्वास असणे खूप गरजेचे आहे। आत्मविश्वास ज्ञान आणि परिश्रमातून निर्माण होतो। यासाठी माणसाने नेहमी तयार असले पाहिजे। पवन तनया संकट हरण मंगल